बिगर बासमती पांढऱ्या तांदूळाच्या निर्यातीवरील सीमाशुल्क रद्द, तर उसना तांदूळ आणि तपकिरी तांदूळ तसंच धानावरील निर्यात शुल्कामध्ये 10% केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। नांदेडमध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांना पुरवलेली पपईची बाग पावसामुळे उद्ध्वस्त, त्यामुळे आता कर्ज कसं फेडावं असं शेतकऱ्यासमोर प्रश्न। राज्याच्या कृषी पुरस्कारांचं आज राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। 2020, 2021 आणि 2022 मधील प्रलंबित असलेले 224 पुरस्कार आज प्रदान केले जाणार। पुण्याच्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, प्रश्न विचारण्यावर सर्वसाधारण सभेत गोंधळ, बोलू देत नसल्यामुळे माईक फेकल्याचा प्रकार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्री उडणाऱ्या ड्रोन्सचा उलगडा, ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीला पोलिसांकडून परवानगी, ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। कॅबिनेट मंत्री संजय बनसोडेंच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांची उपचाराला संमती, सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा यासाठी गेल्या 11 दिवसांपासून विजय घाडगे पाटील यांचं उपोषण। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण, शासनाच्या पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला। सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा म्हणून सुरू असलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा, औसा तहसील कार्यालयासमोर विजय घाडगे पाटील यांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत शासनाचा निषेध केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन, विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रश्न सोडवले नाहीत तर धनगर समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा। चंद्रपूरमधील कोपरनारचे तहसीलदार प्रकाश भटकर निलंबित, कढोली खुर्दमध्ये काँग्रेसच्या उमाजी अत्राम यांची अवैध पद्धतीने सरपंचपदी निवड केली, मनमानी कारभार केल्याबद्दल निलंबनाची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधील निराला बाजार इथं हॉटेलसमोर एक गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकली, 8 ते 10 मोटरसायकलचं नुकसान, 2 चारचाकींचं नुकसान तर 4 जण जखमी। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड आणि शिवरे फाट्याच्या दरम्यान कांद्यानं भरलेला ट्रॅक्टर उलटला, शेतकऱ्यांचं 75,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या 84व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार। वर्ध्याच्या कारंजा घाडगे इथं भाजपच्या 22 आणि काँग्रेसच्या 13 सरपंचांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला, प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। शिर्डीतील साईबाबा मंदिरावरच्या सुवर्ण कलशाला 72 वर्ष पूर्ण, पारनेरकर कुटुंबानं 1952 साली हा कलश बसवला होता, या निमित्तानं शिर्डीमध्ये सुवर्ण कलश स्मृती दिन सोहळा पार पडला। अकोल्यातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये युवा महोत्सव, 30 सप्टेंबरला युवा महोत्सवाचा समारोप होणार, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील 210 महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतलाय। सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत आमदार शहाजीबाबू पाटलांची बग्गीतून मिरवणूक, यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिल्यानं यलमार समाजानं ही मिरवणूक काढली। जादूटोणा विरोधी समितीमध्ये निवड झालेल्या श्याम मानव यांची समितीतून 48 तासात हकालपट्टी करावी, वारकरी संप्रदायाची मागणी, हकालपट्टी केली नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा। रायगडच्या पेडमध्ये जेवण बनवलं नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीची हत्या, शहापाडा गावातली घटना, पेड पोलिसांकडून आरोपी पतीला अटक। दक्षिण गोव्यातील कोलम गावात पर्यटकांची कार वळणाचा अंदाज न आल्यानं खोल दरीत कोसळली, अग्निशमन दलानं दोघांना सुखरूप बाहेर काढलं। वाशिममधील कारंजाच्या उंबरडा बाजार गावातून गायीची चोरी, तवेरा गाडीतून गायीला चोरून नेलं, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सावंतवाडी तालुक्यातील दांडेली गावातील वरचावाडा इथं दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार, 4 दिवसात 3 कुत्री बिबट्यानं फस्त केली, ग्रामस्थांमध्ये दहशत, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली।
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या जनाळा परिसरातून हल्लेखोर T-83 वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश। या वाघिणीच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत किमान 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।